नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण मेथीची सुकी भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या फळभाज्या मिळतात, तर आज आपण हिवाळा स्पेशल मेथीची सुकी भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत। मेथीची सुकी भाजी करण्यासाठी एक मोठी जुडी मेथी स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहे। थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, तुरीची डाळ भिजत घातलेली आहे, लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडेसे लसूण घेतलेले आहेत। हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरची घातली की भाजी एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट होते। आता मेथी भरपूर प्रमाणात मिळते, हिवाळ्यात मेथी भरपूर प्रमाणात मिळते, तर आपण ही मेथीची आज सुकी भाजी करणार आहोत। मेथीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये तेल घालते। पालेभाजींना जास्त तेल लागत नाही, थोडंसंच तेल घालायचं आहे। आता त्यामध्ये मी जिरे घालते थोडेसे, जिरे चांगले फुलायला लागलेले आहेत। त्यानंतर लसूण मिरची आणि जिरे घालून कुटून घेतलेलं आहे हे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि मेथीची भाजी घालते। सर्व मेथीची भाजी ह्यामध्ये घालते। मेथीची भाजी घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। ही भाजी परतून घेते। आता ह्यामध्येच आपण भिजवलेली तुरीची डाळ आहे ते घालते। तुरीची डाळ भिजवून ठेवली ती यामध्ये घालते, ह्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे। आता डाळ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून वाफेवर ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर मीठ घालायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवते। झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे। नंतर मीठ घालायचं आहे, का तर मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि भाजी जास्त पांचट होते, त्यामुळं मीठ शेवटी घालायचं आहे। मेथीची भाजी वाफेवर चांगली शिजवून घेतलेली आहे। आता मीठ घालते यामध्ये। आता मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित। त्यानंतर झाकण ठेवून अजून 1-2 मिनटं वाफेवर शिजवून घेऊया। मेथीची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। मेथीची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। मेथीची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे। असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।